नमस्ते, मी योगेश कुटे. लेट्स खबर बात मध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. नरेंद्र मोदी सरकारनं आज एक मोठा निर्णय घेतलेला आहे आणि हा निर्णय आहे देशामध्ये जातनिहाय जनगणना करण्याचा. जी मागणी काँग्रेसचे नेते राहुल गांधी करत होते आणि ज्या मागणीवरनं भाजप त्यांच्यावरती टीका करत होती, त्याच भाजपला आज राहुल गांधी यांची मागणी मान्य करावी लागली आहे. हा यात सगळ्यात महत्वाचा भाग आहे. आता पहलगाम मध्ये जो दहशतवादी हल्ला झालेला आहे, देशामध्ये एक युद्धज्वर पसरलेला आहे. हा युद्धज्वर एकीकडे वाढत असतानाच दुसरीकडे मोदी सरकारने इतका महत्वाचा निर्णय घेतलेला आहे. अर्थात या युद्धज्वराचा आणि या निर्णयाचा तसा फारसा संबंध नसावा असं आपण धरून चालूया. पण हा जातनिहाय जनगणनेचा निर्णय हा भविष्यावर देखील मोठा परिणाम करणार आहे, एवढं मात्र निश्चित. आता देशामध्ये शेवटची जातनिहाय जनगणना कधी झाली होती, तर ती 1931 मध्ये झालेली होती. म्हणजे इंग्रजांनीच ती केलेली होती. जेव्हापासून इंग्रजांनी देशामध्ये जनगणना सुरू केली तेव्हा ती जातनिहाय जनगणना अशीच होत होती. आणि 1931 साली हटन हे सेन्सस कमिशनर होते, त्यांच्या नेतृत्वाखाली ही सगळी जनगणना झालेली होती. महाराष्ट्रामध्ये मराठे हे 33% आहेत किंवा ब्राह्मण हे 3.5% आहेत. अशी आकडेवारी आपल्याकडे कुठून येते, तर त्याची जी बीज जी आहेत ती सगळी हटन यांनी केलेल्या जनगणनेमध्ये होती आणि त्यानुसार आपण ही पुढची आकडेवारी आपण मांडत असतो. 1931च्या जनगणनेमध्ये एखाद्या समाजाची जर संख्या 10% असेल तर 99 वाढलेल्या लोकसंख्येमध्ये त्या समाजाचा वाटा देखील आपण 10% धरत होतो आणि त्याच पद्धतीने ती आकडेवारी मांडत होतो. पण याला तसा आधार काही नव्हता, कारण स्वातंत्र्य मिळाल्यानंतर जातनिहाय जनगणना बंद करण्यात आलेली होती. ज्या जनगणना दर 10 वर्षानंतर होत होती, म्हणजे 1931 नंतर 1941, 51 असं 2011 पर्यंत दर 10 वर्षांनी या जनगणना पार पडलेल्या आहेत. त्याला अपवाद फक्त 2021चा. त्याच्या आधी तुम्हाला माहिती आहे की देशावर आणि जगावर कोरोनाचं संकट आलेलं होतं. त्या संकटामुळे जनगणना पुढे ढकललेली होती. त्याला मुहूर्त मला वाटतं आता 2026 लागू शकतो. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये जे काही निर्णय घेतले त्यामध्ये जातनिहाय जनगणना करण्याचा निर्णय झाल्याची माहिती माध्यमांना दिली. मात्र ही जनगणना कधी सुरू होणार याबाबतचा उल्लेख त्यांनी केलेला नाही. आशा आहे की 2026 मध्ये जानेवारीमध्ये सुरू होऊ शकते. आता याचे परिणाम काय होऊ शकतील ते आपण पाहूया. पहिले राजकीय परिणाम. एकतर जी काँग्रेसची मागणी होती त्या काँग्रेसच्या मागणीलाच आता एक प्रकारे फुगा मोदी सरकारनं लावलेला आहे. म्हणजे प्रत्येक निवडणुकीमध्ये राहुल गांधी हे ओबीसींचा मुद्दा उपस्थित करत होते आणि ओबीसींना त्यांच्या संख्येनुसार सरकारमध्ये जागा मिळत नाहीयेत, पदोन्नती मिळत नाहीत, अशा प्रकारचा मुद्दा त्यांनी मांडलेला होता. आणि केंद्रीय सचिवपदी ही जी महत्वाचं पद आहे त्याच्यावरती एकही ओबीसी अधिकारी नाही, अशा प्रकारचं देखील विधान त्यांनी केलेलं होतं. आता बिहारमध्ये विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत, त्याआधी हा निर्णय झालेला आहे. त्यामुळं या विधानसभा निवडणुकीचा आणि या निर्णयाचा देखील आपण योग्य तो असा जोर जोडू शकतो. कोणताही निर्णय असा हवेत होत नाही, त्याला राजकारणाची पार्श्वभूमी आणि राजकारणाचे फायदे तोटे हे लक्षात घेऊनच तो घेतला जात असतो. त्यामुळं हा जो युद्धज्वर आहे तो कमी करावा. बिहारमध्ये जी निवडणूक होणार आहे त्या निवडणुकीमध्ये फायदा व्हावा. काँग्रेस सातत्यानं ओबीसीच्या मुद्द्यावरती आक्रमक होत आहे, त्या काँग्रेसच्या मुद्द्यातली हवा काढून घ्यावी, असे 3 परिणाम मोदी सरकारनं या सगळ्या निर्णयातनं साधलेले दिसत आहेत. आता याचे सामाजिक परिणाम काय होऊ शकतात? एक तर अनेक ज्या जातीय संघटना होत्या त्या संघटना अशा जातनिहाय जनगणनेची मागणी करत होत्या. आता आपण जो घटनेला आपल्याला जो समतेचा अधिकार दिलेला आहे त्या समतेमध्ये जात पाहून धर्म पाहून कोणावरती अन्याय होणार नाही अशा प्रकारचं अभिवचन घटनेनं दिलेलं आहे. आता मात्र जातनिहाय जनगणना करून जातीनुसार आरक्षण देण्याचा नवीन प्रकार यामुळे सुरू होऊ शकतो. जेवढ्या जातीची जेवढी संख्या जेवढी डोकी त्यानुसार मग आरक्षण
आपल्याला द्यावं तर लागणार नाही ना, अशा प्रकारचा देखील मुद्दा यातनं येऊ शकतो. आतापर्यंत आपण पाहिलेलं आहे आरक्षणावरती सर्वोच्च न्यायालयानं वेळोवेळी 50% मर्यादा घालून दिलेली आहे. या मर्यादेचं उल्लंघन करू नये याबाबत सर्वोच्च न्यायालय वारंवार सांगत आहे. दुसरीकडे आर्थिकदृष्ट्या दुर्बलांना आणखीन 10% आरक्षण देऊन ही आरक्षणाची मर्यादा खरं तर आता किमान 60% झाली आहे. अनेक राज्यांमध्ये यापेक्षा देखील आरक्षण आहे. आता ज्या जातनिहाय संघटना आहे त्या संघटनेची मागणी अशी असते की आमची 3% लोकसंख्या आहे, आमची 10% लोकसंख्या आहे, आमची 20% लोकसंख्या आहे, त्यानुसार आम्हाला आरक्षण मिळाला पाहिजे. आता जेव्हा हे जातीचे आकडे प्रसिद्ध होतील तेव्हा प्रत्येकाचा आकडा किती हे पुढे येऊ शकतं. आधीच जात पाहून राजकारणात तिकीटे दिली जातात, जात पाहून निर्णय घेतले जातात आणि आता जातीची डोकी पाहून त्यानुसारच मग सरकार निर्णय करू शकतं. हे आपल्याकडे सहजपणे आता घडण्याचा धोका आहे. त्यामुळं ज्या जाती निर्मूलनाचं आपण बोलत होतो, ज्या जातीचं आपल्याला निर्धारण करायचं होतं त्याच्या उलटी पावलं या निमित्तानं पडत आहेत एवढं मात्र निश्चित. कारण जात लपवण्याची वेळ 21व्या शतकामध्ये येईल अशी आपल्या सर्वांची आशा होती, अशी आपल्या सर्वांची अपेक्षा होती. ती तर आता दूर गेलेली आहे. उलट माझी जात ही मला आता कागदोपत्री शासनाच्या दरबारामध्ये अधिकृतरित्या नोंदवावी लागणार आहे. याच्या आधी फक्त धर्माची नोंदणी होत होती. धर्मनिहाय आपल्याकडे माहिती गोळा केली जात होती. मुस्लिम, शीख, ख्रिश्चन अशा प्रकारे धर्मनिहाय आतापर्यंत सगळ्या जनगणना झालेल्या होत्या. ज्या SC आणि ST जाती होत्या त्यांची देखील स्वतंत्रपणे नोंद ठेवण्यात येत होती आणि त्या SCमध्ये देखील त्या SCची जात कोणती हे जनगणनेमध्ये विचारलं जात होतं. मात्र आता प्रत्येकाला त्याची जात विचारली जाईल. आता तुम्ही म्हणाल याच्यामुळे आणखीन पुढे काय होऊ शकतं, तर प्रत्येक जातीची पोटजात असते. म्हणजे आता मराठा जात घेतली तर देशमुख आहेत, कुणबी आहेत, मराठा कुणबी आहेत, कुणबी मराठा आहेत, 92 कोळी आहेत, असे अनेक प्रकार एकट्या मराठा जातीमध्ये आहेत. इकडे माळ्यांमध्ये देखील तशीच विभागणी आहे, सोनारांमध्ये आहे, राजपुतांमध्ये आहे आणि अगदी ब्राह्मणांमध्ये देखील आहे. देशस्थ, कोकणस्थ, कराडे. मग याच्या पण नोंदी करायच्या का, की फक्त जातीची नोंदणी करायची, असा देखील प्रश्न पुढे येऊ शकतो. एकूणच जी गोष्ट लपवावी लागत होती, जी गोष्ट चोरावी लागत होती, ती आता उघडपणे आपल्याला सांगावी लागणार आहे एवढं मात्र निश्चित. आता याचे आणखीन दुसरे काय परिणाम होऊ शकतात, तर सगळ्यात महत्वाची जी गोष्ट आहे ती आरक्षणाचा जो लढा आहे तो आता वेगळ्या टप्प्यांवरती पोहोचलेला आहे. आरक्षणाचं वर्गीकरण हे देखील सूत्र सर्वोच्च न्यायालयानं घालून दिलेलं आहे. म्हणजे SC आणि ST या ज्या जाती आहेत या जातींची संख्या तो आधी सांगितलं त्याप्रमाणे मोजली जात होती. त्यानुसार कोणत्या जातींना आरक्षणाचा फायदा जास्त मिळाला किंवा कमी मिळाला हे देखील या निमित्तानं आता पाहण्याची सुरुवात झालेली आहे. त्या पद्धतीनं तेलंगणा सरकारनं निर्णय घेतलेला आहे. ज्या SCमधील ज्या जातींना आरक्षणाचा फायदा कमी मिळाला त्यांचं आरक्षणाचं प्रमाण कमी करण्याचा निर्णय तेथील सरकारनं घेतलेला होता. म्हणजे माला आणि मदिगा या 2 जाती तिथे प्रबळ मानल्या जात होत्या आणि त्यांच्यामध्ये संघर्ष होता. त्यानुसार मग आरक्षणाचं प्रमाण हे कमी जास्त करण्यात आलं. आता हे जे आरक्षणाचं वर्गीकरण आहे हे जातनिहाय जनगणना झाल्यानंतर OBCमध्ये देखील येऊ शकतं. म्हणजे एखादा जर प्रवर्ग समजा महाराष्ट्रामध्ये माळी, वंजारी या जाती जास्त आरक्षणाचा फायदा घेतात असा त्यांच्यावरती आक्षेप जात होता. मग आता OBCमध्ये देखील असं सब कॅटेगरायझेशन किंवा वर्गीकरण होऊ शकतं. महाराष्ट्रामध्ये देखील SCमध्ये किंवा STमध्ये वर्गीकरण करा अशी मागणी त्या त्या समाजातले घटक करतच आहेत. त्यामुळं हा आरक्षणाचा तिढा हा अधिक एक कॉम्प्लिकेटेड किंवा त्याच्यामध्ये अनेक फाटे उपफाटे हे सुटू शकतात. आता अनेकांना असं वाटत आहे की एकदाची जातनिहाय जनगणना करून टाका, कोण कितने पाणी में आहे त्याचा हिशोब होऊन जाऊ द्या, कोणती जात प्रबळ कोणती जात कमी आहे, कोणाला आरक्षण संख्येपेक्षा जास्त मिळालं, संख्येपेक्षा कमी मिळालं, हे जर आपल्याला जर कळायचं असेल तर जातनिहाय जनगणनेला पर्याय नाही असं देखील अनेकांचं मत होतं. आता हे दूध का दूध आणि पाणी का पाणी करा यासाठीच मग राहुल गांधी ही मागणी करत होते. तेव्हा त्यांची टर अनेकांनी उडवली होती. व्यक्तिशः मला हा निर्णय थोडासा
प्रतिगामी वाटतो आहे की सगळं जात पाहूनच करायचं, हे जे आपल्या सरकारचं धोरण यापुढे ठरेल त्याची मला चिंता जास्त वाटते आहे. आणि आपण 21व्या शतकातनं 22व्या शतकाकडे प्रवास सुरू करू. स्वातंत्र्याच्या शतकी महोत्सवाकडे आपली वाटचाल सुरू आहे. पण आपली जी सगळी धोरणं आहेत ती सगळी प्रतिगामी ठरत आहेत. धर्मांची माहिती, जातीची माहिती, पोटजातीची माहिती, उपजातीनुसार वर्गीकरण, म्हणजे त्याच प्रश्नांवरती आपण अजूनही धोरणं बनवत आहोत, अजूनही राजकीय वाद घालत आहोत आणि त्यानुसार राजकारण करत आहोत. त्यामुळं हा केंद्र सरकारने घेतलेला निर्णय तुम्हाला कसा वाटला हे आवर्जून सांगा आणि या निर्णयाचे फायदे तोटे तुम्हाला काय वाटतात ते आम्हाला जरूर कॉमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि पाहत राहा लेट्स अप मराठी. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्स अप मराठी. सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्स अप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्स अप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्स अपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.